नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मान्सून संदर्भातली. गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची वाट बघत होतो तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. कोकण, मध्य महाराष्ट्र ते मराठवाडा अशी मान्सूननं प्रगती केली आहे. तसंच कोकणातील हांद्रे आणि हरणे जे आहे आणि सोलापुरातल्या काही भागामध्ये सुद्धा मान्सूननं मजल मारली आहे. संपूर्ण गोवा आणि कर्नाटक राज्याला मान्सूननं व्यापून टाकलेलं आहे. यानंतर नाशिकमधल्या गावातली महत्त्वाची बातमी आहे. नाशिकच्या शेवगे दारणा गावामध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळते. या बिबट्यानं 4 वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला चढवलेला आहे. आजी या चिमुकलीची वेळेत तिथं पोहोचली. आजीनं आरडाओरडा केला आणि त्यामुळे त्या चिमुरडीचा जीव वाचला आणि बिबट्यानं पळ काढलेला आहे. चिमुरडी सुखरूप आहे. पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. नाशिकच्या शेवगे दारणामधली ही दृश्य आहेत. शेत शिवारामध्ये राहणारे अनेक शेतकरी आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये, मळ्यांवर राहणाऱ्या परिसरामध्ये नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्यानं हल्ला चढवलेला आहे. आजी ओरडली आणि या बिबट्यानं पळ काढला. त्यामुळे चिमुरडीची सुखरूप सुटका झालेली आहे. काही वेळापूर्वी आम्ही या चिमुरडीशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अतिशय निरागस आहे. ती सांगत होती काय परिस्थिती आपल्यावर काल झाली. तिला माहीत नव्हतं किती मोठं संकट आपल्यावर ओढवलेलं आहे. मात्र ती सांगत होती कसं आपण खेळत होतो, कसा बिबट्यानं हल्ला केला. मात्र याच वेळेला या चिमुरडीच्या आजीला मात्र गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं, कारण या चिमुकलीला माहीत नसलं तरी आजीला माहीत होतं की संकट किती मोठं आहे आणि त्यामुळे आता वनविभागानं तातडीनं मदत करावी अशी मागणी जी आहे ती या सगळ्या कुटुंबानं केलेली आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राणीमित्र आनंद शिंदे आहेत. शिंदे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. नाशिकमध्ये खास करून बिबट्याचा वावर नागरी वस्त्यांमध्ये वाढलेला आहे. नाशिक शहरामध्ये पण दिसतंय आणि वारंवार हल्ले सुद्धा होताना दिसत आहेत. सर, काय नेमकी परिस्थिती झालेली आहे, काय सांगाल? खरं तर या काळामध्ये बिबट्याचं माझं एक्सपर्टायझेशन कमी आहे, हे मी आधीच तुम्हाला सांगतो. पण या काळामध्ये जो जंगल कव्हर उन्हाळ्यात उडालेलं असतं, म्हणजे आतमध्ये पाण्याची कमतरता, काही प्राण्यांचं पाणी नसल्यामुळे तिकडनं जाणं, तर अशा गोष्टींमुळे बिबट्याच्या खाण्यावरती परिणाम होतो. म्हणजे त्याला जे लागणारं अन्न असतं ते त्याला पुरेसं मिळत नसल्यामुळे, अर्थात पाण्यामुळेसाठी, अशा दोन्ही गोष्टींसाठी तो आपल्या मनुष्य वस्त्यांच्या जवळ, जिथे कुत्रे फार इझिली अवेलेबल असतात, सो अशा ठिकाणी तो येतो आणि कुत्र्यांची शिकार करणं हे त्याचं मेन टार्गेट असतं. पण बऱ्याचदा खाली समजा गावाच्या जवळ असेल तर शौचाला जर कोणी खाली बसलं असेल तर आपल्यापेक्षा कमी उंचीचं श्वापद किंवा प्राणी समजून तो त्याच्यावरती हल्ला करतो. बरोबर. तो अशा गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यामुळे हे हल्ले होतात. अगदी धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय नाशिकमधली घटना आहे आणि या सगळ्यामध्ये आनंद शिंदे प्राणीमित्र आपल्यासोबत होते आणि त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितली की कशा पद्धतीनं जंगलामध्ये या सगळ्या बिबट्यांना त्रास होतोय आणि त्यामुळे पाण्याच्या शोधात असेल किंवा शिकारीच्या शोधामध्ये हे बिबटे गाव भागामध्ये किंवा नागरी वस्त्यांमध्ये येताना दिसत आहेत. त्यांचा मुख्य उद्देश असा असतो की कुत्र्यांची शिकार करणं, कारण कुत्रे हे लगेच अवेलेबल असतात, उपलब्ध असतात त्यांना आणि शिकारीसाठी फार त्यांना कष्ट घ्यावं लागत नाही. नागरी वस्त्यांमध्ये कुत्र्यांची शिकार करण्याचा त्यांचा मूळ उद्देश असतो. एकंदरीतच आता या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या आजीनं या चिमुकलीचा जीव वाचवला, ती आजी आणि या चिमुरडीनं काय भावना व्यक्त केल्यात बघूया. निश्चित नाशिक आणि संपूर्ण तालुक्याच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत जी आहे ती पाहायला मिळते. आणि एकूणच आता या बिबट्याच्या दहशतीचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काल नाशिकच्या या शेवगे दारणा परिसरामध्ये ही जी चिमुकली आहे समृद्धी नावाची, हिच्यावरती बिबट्याने हल्ला केला. खरं तर हा संपूर्ण परिसर शेतमळ्यांचा परिसर आहे आणि या शेतमळ्यांच्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर जो आहे अधिक प्रमाणात असतो आणि त्याच वावराच्या दरम्यान आज काल रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान या मुलीवर जे आहे ते बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ती जखमी झालेली आहे. मात्र तिची आजी जी आहे ती देखील याच ठिकाणी होती. तिच्या आजीने
त्या मुलीला जे आहे ते बिबट्याच्या तावडीतून वाचवलं आणि बाजूला फेकलं. त्यामुळे तिचा जीव जरी वाचलेला असला तरी हा संपूर्ण प्रसंग जो आहे तो अंगावरती काटा उभा करणार आहे, शहारे निर्माण करणार आहे. तिच्या आजीच्या डोळ्यात आपल्याला आता ह्या क्षणाला देखील अश्रू पाहायला मिळत आहे. खरं तर तो प्रसंग त्या आजीकडनंच आपण जाणून घेऊया. अतिशय भीतीदायक असं हे रात्रीचं अंधारातलं चित्र होतं. त्या आजी आपल्यासोबत आहे. आजी, काय सांगाल, काय रात्री घडलं तुमच्यासोबत? ते इकडून असंच वाघ आला, मी एवढं पोर खेळत होती, तिकडून आला तसंच यानं झाप मारली तिकडून, तसं तिला खाली पाडलं. ती गागून उठली जोरात, गागून उठली तशी मग मी पाहिलं तिकडं ना, तर त्या वाघानं लगेच माझ्यावर अजून वर हे केलं, झाप मारायचं, डरकाळी फोडली. डरकाळी फोडल्यानंतर मग मी पुरीला तसा पाय धरला, तसं तिला घरात फेकलं आणि माझी मी जोरात गागली. मग इडले मळ्यातले सगळे लोक गोळा झाले आणि मग तिला दवाखान्यात नेलं. मला काहीच समजलं नाही परत काय झालं ते. आपल्यासोबत ही काय सांगशील, काय तुझं नाव पूर्ण सांगशील आणि काय तुझ्या बरोबर काल रात्री घडलं होतं? सांग बरं. माझे नाव समोद्या कोकाशा, मकाम सोगेना, चालुका जिल्हा नाशिक, वस्ताना सारा ते मडा. बरं, काय काय रात्री काय घडलं दीदी तुझ्यासोबत? वाकणीना सांग जोरात. हा, वाघाने काय केलं? वाघाने काय केलं बाळा तुझ्या बरोबर? हा, पंचा केलं. पंजा मारला? कुठे मारला पंजा? इथं मग काय, मग तुला कुणी वाचवलं? कुणी वाचवलं? आजीनी कसं वाचवलं? पाय धरून. पाय धरून तुला ओढलं? आपण आता समृद्धीकडनं ऐकलं, तीही सांगत होती की रात्रीच्या 8 वाजेच्या सुमारास तिला खरं तर बोलता येत नाही. अवघी 4 वर्षाची ती चिमुकली आहे. तिच्या तोंडातनं शब्द देखील फुटत नाहीये आणि तिच्या आजीचा देखील कंठ दाटून येतो. हे सगळं चित्र सांगत असताना खरं तर या परिसरात वारंवार बिबट्यांची दहशत पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण समृद्धीशी बोलण्याचा प्रयत्न करूया. समृद्धी आपल्याला सांगणार आहे. समृद्धी, काय सांगशील? दीदी तुझ्याबरोबर रात्री जो बिबट्याने हल्ला केला, तू काय करत होती त्यावेळेला? उभीला आठवती. हा, काय करत होती? उभी खेळत होती. खेळत होते. बरं, मग कुठून आला तो बिबट्या? कुठून आला? इकडून. इकडनं आला. आणि त्यांनी कसा आवाज कसा काढला? असा आवाज काढला. बरं, आणि मग तू घाबरली का? मग कुठे पळाली तू? तिकडून पळाले नाही, पडले म्हणा मी खाली. पडले. हो हो, आपण बघतोय समृद्धी सांगतेय बिबट्याचा आवाज कसा होता आणि कसा तो प्रसंग त्या मुलीवर खरं तर बेतला. अतिशय भयानक असं हे चित्र जे आहे ते या भागांमध्ये पाहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात देखील बिबट्याचा वावर जो आहे तो आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आता ग्रामीण भाग आहे. नाशिक तालुक्याच्या आजूबाजूची ही सगळी जी गावं आहे या गावांमध्ये खरं तर आजूबाजूला ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि याच ऊसाच्या शेत्यांमध्ये जे आहे बिबट्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्याचा वावर झाला किंवा वावर आहे असं त्या आजी आपल्याला सांगताय. त्यांच्याकडे पुन्हा जाऊया. आजी, या भागामध्ये यापूर्वी देखील कधी बिबट्या आला होता का? येतो काय आम्हाला कायमचं म्हणजे कुणी असे कामावरून आले का त्यांना काम दिसत ते सांगतच राहते आम्हाला, इडे भेटला तिडे भेटला, 12ला 1ला येतेच काम आली आमची. ते लगेच सांगत राहते पोरांना जपा, हे करा, जाताना काय सांगत राहते अशी. आजी, खरं तर इतर वेळेला तुम्हाला ह्या सर्व लोकांनी सांगितलं बिबट्या दिसतो, परंतु काल रात्री ज्या वेळेला तुम्ही स्वतः बघितला आणि तुमच्या नातीला स्वतःला तिला त्याच्या तावडीतून सोडत असताना काय तुमच्या अंगावरती काय भीती होती? कसं? मला समजलंच नाही ना, सांगते काय, मला काहीच समजलं नाही. असं तिला पाहून पुढं टाकली मी, काय केलं मी, निस्ती घाबरून गेली. मला समजच झाली नाही मागून काही. तुम्ही कसं तिला, म्हणजे ती त्यावेळेला काय नक्की क्षण होता डोळ्याच्या समोर? ती इकडे खेळत होती आणि ती छोटी पोर आहे ना, तिला म्हणते इकडे ये इकडे ये, आणि मी इकडे गाडीजवळ उभी, 2 गाड्या उभ्या इकडं, ती ना इकडे गाडीच्या सापटीत होती आणि तो तसा तिला आला ना, तिकडे वर चढला, एक पाय ते पंजा त्या याच्यावर ठेवला त्या बाकड्यावर आणि एक तिच्या डोक्यावर मारला. आपण बघितलं ह्या आजींनी जी व्यथा सांगितलेली किंवा ही संपूर्ण घटनाक्रम त्या सांगताय तो खरोखर मनामध्ये भीती निर्माण करणार आहे. या संपूर्ण परिसरामध्ये सायंकाळी 6 वाजेनंतर नागरिक जे आहे ते बिबट्याच्या दहशतीमुळे घराबाहेर पडत नाहीये. मात्र स्वतःच्या घराच्या ओट्यावरती असताना बिबट्या थेट ओट्यावरती आला आणि ओट्यावर असलेला खेळत असलेला चिमुकलीला जे आहे ते स्वतःच्या जबड्यामध्ये घेऊन जात असताना या आजींनी जे आहे मोठं धाडस दाखवून त्या मुलीला त्या वाचवलेलं आहे.